मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये सत्तेत असताना जी काही कामं केलेली आहेत ती शेतकऱ्यांना आवडलेलीच नाहीत, असाच काही सूर शेतकऱ्यांमधून समोर येतोय। तर दुसरीकडे शिक्षक असतील किंवा इतर कोणतेही कर्मचारी यांचेही प्रश्न मार्गी लागलेले नाहीत। त्यांची नाराजी आणि शेतकऱ्यांची नाराजी गेल्या 2 वर्षात केवळ फोडाफोडी, पक्ष बदल, हा त्या पक्षात तो या पक्षात, याच गोष्टी चालल्या। या पलीकडे शेतकरी आणि सर्वसामान्याला फायदा होईल असं कुठलेही घडलेलं नाही आणि हीच फोडाफोडी भारतीय जनता पक्षाला सर्वात महाग पडताना दिसते। भारतीय जनता पक्षाला अजित पवारांना सोबत घेणे ही सर्वात मोठी चूक ठरलेली आहे, मात्र त्यामुळे त्यांचाही मतदार नाराज झालेला आहे। तर राज्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष 2019 ला 41 जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळेस शिवसेनेचे 2 तुकडे झाले। ठाकरे फॉर्म मध्ये आहेत, सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीमागे आहेत। या सगळ्या गोष्टी ओळखून सगळ्या पक्षांची मोठ बांधायला भारतीय जनता पक्ष हा कमी पडला। लोकांनी ठरवलं होतं की ही निवडणूक ठाकरेंच्याच बाजूने निकाल द्यायची आणि घडताना तसंच दिसतंय। या ठिकाणी फोडाफोडीचा राजकारणामुळे जो विश्वास भारतीय जनता पक्षाने गमावला होता तो मात्र आता पुन्हा मिळवणे अशक्य दिसतोय। मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, फोडाफोडीमुळेच भारतीय जनता पक्षाला फटका बसतोय का, हे कमेंट करा। धन्यवाद।